नमस्कार, मी जुई शिंगणे. लोकसाक्षी या न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. चांदशी या परिसरातील चैतन्य टेक्नो स्कूलमध्ये वृक्षारोपणाचा कार्यक्रम पार पडला. हिरवांकुर फाउंडेशनच्या वतीने या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी स्कूलचे प्रिन्सिपल, फाउंडेशनचे अध्यक्ष, विद्यार्थी यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. बघूया स्पेशल रिपोर्ट. मिल करके एक कदम उठाना है, जागो हम मिल करके एक कदम उठाना है। प्रकृति है विनाश को हमें इसे बचाना है। जागो जागो अपने दिल पर रख हाथ को, अब ये बात मुकरनी है। अपने दिल पर रख हाथ को, अब ये बात मुकरनी है। प्रकृति जितनी बर्बाद हुई, सुन इंसा तेरी ये करनी है, सुन इंसा तेरी ये करनी है, सुन इंसा तेरी ये करनी है। अपनी खुद नजरों से हमें उठ के दिखाना है, अपनी खुद नजरों से हमें उठ के दिखाना है। प्रकृति है विनाश को हमें इसे बचाना है। जागो जागो हम मिल करके एक कदम उठाना है। जागो हम मिल करके एक कदम उठाना है। प्रकृति है विनाश को हमें इसे बचाना है। जागो जागो जागो। नमस्कार, मी सुरेश चव्हाण. लोकसाक्षी न्यूजमध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत. हिरवांकुर फाउंडेशन जर बघायला गेलं तर संपूर्ण महाराष्ट्रभर पर्यावरणाशी संबंधित काम करत असत आणि वृक्षारोपण, वृक्ष संवर्धन ही काळाची गरज झालेली आहे. परंतु त्याचं प्रत्यक्षरित्या जर बघायला गेलं तर ठिकठिकाणी शाळा कॉलेजेसमध्ये जाऊन त्याचा सोशल अवेअरनेस ते करत असतात. आपल्यासोबत या हिरवांकुर फाउंडेशनचे जे संस्थापक अध्यक्ष शाह सर आहेत, त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया की आज जो या चैतन्य स्कूलमध्ये कार्यक्रमाचं आयोजन झालं, कशा पद्धतीचं आयोजन आणि काय सांगायचं? हरित प्रणाम. हिरवांकुर फाउंडेशनतर्फे आज आपण इथे स्वच्छ, हरित व जलयुक्त आमचं हे 3 गोष्टींवर कार्य चाललेलं असतं. आणि आपण म्हटलात तसे पूर्ण महाराष्ट्र सोडून बाहेर 3 स्टेट, गुजरात, हरियाणा आणि कर्नाटक या 3 ठिकाणी आपले टीम काम करतात. ते आपण या 3 गोष्टींवर विद्यार्थी दशेतून हरित संस्कार करण्याचा प्रयत्न करतो. जर विद्यार्थी हे शिकेल तर आजच्या 2-5 वर्षानंतरची पुढची पिढी आपल्याला संपूर्ण याच्यातून मिळेल. म्हणजे या गोष्टी आपल्या सवयीत आल्या पाहिजे. हे कोणा एकाचं काम नाही आहे की आपण कोणीतरी वृक्ष लावून टाकलं किंवा कोणी एखादा कचरा उचलला, तर हे एकाचं कोणाचं काम नाही. हे प्रत्येकाला सवय म्हणून प्रत्येक विद्यार्थ्याला आणि ती आवडीने व्हायला पाहिजे. आज आम्हाला या शाळेमध्ये आम्ही जवळजवळ 400 शाळांमध्ये आपल्या टीमनी आत्तापर्यंत सेमिनार घेतलेले आहेत. आम्हाला या शाळेमध्ये मेन गोष्ट अशी पाहायला मिळाली की याचे जे प्रिन्सिपल मॅम आहेत, तर प्रिन्सिपल मॅम कमी आणि प्रिन्सिपल म्हणजे आपल्या विद्यार्थ्यांची आई बनून यांचं कार्य त्या पद्धतीने, सुंदर पद्धतीने चाललेलं असतं. आणि ते असा प्रयत्न करतात की या विद्यार्थ्यांना प्रत्येकाला ह्या गोष्टी बालवयातून व्हाव्या. त्यांच्याकडे आम्ही बघितल्यानंतर आम्हाला या गोष्टी आम्हाला अशा लक्षात आल्या की आम्ही जी मेहनत करतो आहोत ती सफल व्हायला सुरुवात झालेली आहे आणि मॅमसारख्या लोकांनी ती उचलून धरलेली आहे. तर मी आशा करेन की त्यांनी आणि असेच सगळ्या शाळांनी या गोष्टीला ध्यान द्यावं आणि विद्यार्थ्यांवर हरित संस्कार करावे. स्वच्छ, हरित व जलयुक्त शिवारासाठी काम करावं. आजच्या घडीला खूप ठिकाणी या गोष्टीचा प्रॉब्लेम आहे आणि खूप ठिकाणी वृक्षारोपण नसल्यामुळे किंवा पर्यावरणाच्या या त्रासामुळे पाण्याचा दुष्काळ आपण यावेळेला पाहिला. जागतिक सर्वोच्च गरमी आपण यावेळेला पाहिली. काही लोकांचे जीव गेले. तर त्याच्यातून वाचवण्याचा हा एकमेव मार्ग आहे. विद्यार्थी शिकला पाहिजे आणि विद्यार्थी जागृत व्हायला पाहिजे. तर मी प्रिन्सिपल मॅनचे,
शाळेच्या सर्व शिक्षकांचे आणि विद्यार्थ्यांचे धन्यवाद करतो. धन्यवाद. ओके, सोशल अवेयरनेस इसके बारे में सर कर रहे हैं और आज स्कूल में जो प्रोग्राम किया है इसके बारे में क्या कहेंगे? सर, हर महीना हमारा एक थीम होता है एज ए पार्ट ऑफ स्मार्ट लिविंग प्रोग्राम. सो इस मंथ का थीम है ग्रीन इंडिया मिशन. ओके, ग्रीन इंडिया मिशन, एंड वी हैव आल्सो सेलिब्रेटेड 1 week लॉन्ग वन महोत्सव इन आवर कैंपस. हर दिन कुछ ना कुछ इवेंट्स करते थे. लाइक एक दिन बच्चे सीड बॉल्स बनाए हैं, एक दिन ट्री हगिंग किए हैं. मतलब नेचर को कितना करीब वो रह सकते हैं, वो फीलिंग उनको देने के लिए हम डिफरेंट इवेंट्स किए हैं, प्रोग्राम्स भी कर रहे हैं. एंड जब सर से मुलाकात हुई, उनका मिशन के बारे में पता चला, तो हम चाह रहे थे कि उनके साथ एसोसिएट होके सेम चीज़ें वो जो इंकॉर्पोरेट कर रहे हैं इन द सोसाइटी, हमारे स्कूल लेवल में भी वो करें. उसके लिए हम आज इकट्ठा काम कर रहे हैं. एंड ऑल्सो कल के लिए अगर सस्टेनेबल एंड ब्रीथेबल फ्यूचर बच्चों को देना है तो हमको ये चीज़ आज ही करना है, अभी करना है. एंड ऑल्सो वी डोंट हैव ए प्लानट बी, वी हैव ओनली वन प्लानट. उसी को हम सस्टेनेबल एंड लिवेबल बनाना है. सो वही हमारा मोटो है. एंड एज ए पार्ट ऑफ स्मार्ट लिविंग प्रोग्राम हम यही मैसेज सभी को देना चाह रहे हैं. ओके, थँक्यू. सर, आपण काय सांगा? हिरवांकूर फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही पूर्ण भारतामध्ये हरित क्रांतीसाठी, हरित संस्कारासाठी प्रयत्न करत आहोत. ग्राउंड लेवलवर काम करत असताना हे पण लक्षात आलं आहे की सगळ्यांना तर वाटतं झाडं लावायचे, पण ते झाडं लावायचे कोणते, ते जगवायचे कसे आणि सगळ्यांना कनेक्ट कसं करायचं. तर आमच्या हिरवांकूर फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष श्री शहाजी सर यांनी अभ्यास करून एक पुस्तक बनवलं आहे. भारताच्या 26 भाषेमध्ये हे पुस्तक आम्ही उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करत आहोत. सध्या ते मराठी आणि उर्दूमध्ये तयार झालेले आहे, इंग्लिशमध्ये अंडर प्रोसेस आहे. आमच्या या पुस्तकामध्ये भारतीय प्रजातीचे वृक्ष कोणते, ते लावायचे कसे, ते लावल्यानंतर फायदा होतो काय, त्या झाडांवर कोणते पक्षी बसतात, बायोडायव्हर्सिटी कशी होते आणि त्याच्यातनं उत्पन्नसुद्धा कसं मिळतं, हे या एवढ्या छोट्याशा पुस्तकाच्या माध्यमातून आम्ही पूर्ण देशाच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करत आहोत. हे पुस्तक आम्ही भारतातल्या सगळ्या शाळेत पोहोचू इच्छितो. आज जवळपास 22,000 शाळा आम्हाला अप्रूव्ह झालेल्या आहे. आम्ही 22,000 शाळेच्या माध्यमातून या पुस्तकातनं लहान मुलांना हरित संस्कार शिकवू इच्छितो. हे पुस्तक आम्ही प्रत्येक शाळेत प्रोव्हाइड करतो आहे आणि या पुस्तकाच्या माध्यमातून शिक्षकांनी आपल्या विद्यार्थ्यांना ते झाडं कोणते लावायचे, कसे लावायचे, त्याची निगा कशी राखायची, हे सगळं शिकवलं जाणार आहे. आम्ही सगळेजण मिळून अनेक प्रकारच्या ॲक्टिव्हिटीज राबवतो आहोत. तर ही एक झाड जे असतं लावलेलं ते 2,000, 3,000, 4,000, 5,000 वर्षांपर्यंतचं तरतूद आपण ह्या ठिकाणी करत असतो आणि ते झाड अनेक पिढ्यांना काही ना काही देत असतं. हा जो संस्कार जो आहे, यामध्ये वारसा जो आहे, हा जुन्या पिढीकडचा वारसा आज कट झालेला आहे. त्याला ही खतपाणी देण्याचं काम संस्था, शाळा आणि मॅडम, प्रिन्सिपल मॅडम, सर जी करत आहेत, आम्ही सर्वजण करत आहोत. हा विद्यार्थ्यांनी हा वारसा जतन करायचा आहे, तो पुढे न्यायचा आहे आणि हा वारसा जर पुढे नेला त्यासाठी ते योद्धा आहे. मी हिरवांकूर यामध्ये जो काही आहे ब्रिज, मी हिरवांकूर, मी पर्यावरण योद्धा, मी हिरवांकूर, मी पर्यावरण योद्धा, ही जी कॉन्सेप्ट आहे ही प्रत्येकाने योद्धा बनायचं आहे. ह्या विद्यार्थ्यांनी योद्धा बनायचं आहे आणि काम करावायचं आहे, ट्री प्लांटेशन करावायचं आहे. मिलियन्स ऑफ ट्रीज आपल्याकडनं लावल्या जाणार आहेत, लावल्या जातील, अशी सरकारने यावरती उत्कृष्ट पॉलिसी करावी आणि काम करावं, सर्वांनी काम करावं, यासाठी मी सर्वांना शुभेच्छा देतो. धन्यवाद. अजून देखील काही स्टुडंट आहे की आपल्याला त्यांच्याकडनं जाणून घ्यायचं आहे. काय सांगशील बाळा तू? मला सांगणं हे की मी एक स्पोर्ट्स खेळतो, फुटबॉल. ते पण आपण ग्रासमध्ये खेळतो आणि आमच्या प्रिन्सिपल मॅम त्यांनी हा प्रोग्राम घेऊन एकदम छान हे झालं आणि आपले जे सर आहे हिरवांकूर फाउंडेशनचे प्रेसिडेंट, त्यांच्यामुळे आम्हाला खूप काही शिकायला भेटलं आज. थँक्यू. Everyone, my name is Krishna. I am from grade 8 Sri Chaitanya Techno School, and today the Hirankur team has came to tell us the importance of the trees. So they have tell us many types of trees and their seeds, and they have tell us their uses. Like
if we get hurt or we are swelling, how to use them in the emergency cases, and they have taught us the properties of them, like how to use them, and they conducted their program very well, and they interacted with us with question and answers. Thank you. राबवलं आहे म्हणजे आजच्या या प्रोग्रामाच्या निमित्ताने प्रत्येक विद्यार्थ्याला एक झाड देण्यात आलं आहे. खरं तर दत्तक ही संकल्पना सरांनी सुरू केली आहे. त्यांच्याकडेच आपण जाणून घेऊया की नेमका याचा उद्देश काय आहे. आपण वृक्ष दत्तक अशी संकल्पना काढलेली आहे, आपण साकारतो आहोत. याच्यामध्ये पहिले आपण आत्तापर्यंत 42 कोर्ट हे घेतलेले आहेत. येत्या 15 ऑगस्ट रोजी आपण 42 कोर्टांच्या जजेसपासून सुरुवात करून, न्यायाधीशांपासून सुरुवात करून सगळे वकिलांना आपण एक एक रूप दत्तक देणार आहोत. तशीच संकल्पना शाळेमधून जी संकल्पना स्टार्ट केलेली आहे ही याप्रमाणे विद्यार्थ्यांना बीज देण्यात आलेले आहेत, अंकुरित केलेले. आणि ह्या बीजचं विद्यार्थ्यांनी प्रत्येकाने येत्या वर्षभरामध्ये छान असं रोप तयार करायचं आहे. आणि हे रोप आपण पुढच्या वर्षी योग्य ठिकाणी त्याची प्लांटिंग करूया, लागवड करूया. त्या प्रत्येक वृक्षाला एक बारकोड निर्माण करूया. त्याच्यामध्ये वृक्षाची संपूर्ण माहिती, बॉटनिकलपासून तर संपूर्ण माहिती, व त्याच्यासोबत या शाळेचं नाव, त्याच्यासोबत विद्यार्थी व त्याच्या पालकाचं नाव हे त्या QR कोडमध्ये येईल अशी आपण संकल्पना केली आहे. म्हणजे आपल्या प्रत्येकाच्या नावावर एक वृक्ष असावं की ते वृक्ष आपल्याला ऑक्सिजन देतं आणि ते आपल्याला जिवंत ठेवतं. म्हणून आपण ही संकल्पना आणि हरित संस्कार रुजावे हे या संकल्पनेपाठीमागचा उद्देश आहे. जैसे मेरे दोस्तों ने बोला और मैम ने भी बोला, जैसे ये प्रोग्राम बहुत अच्छा है और मैंने भी बोला, तो ये एक दिन में नहीं होगा पर एक दिन ज़रूर होगा, और हमको ये करना ही चाहिए. सभी को सप्रेम नमस्कार. मेरा नाम गायत्री है. मैं श्री चैतन्य टेक्नो स्कूल नासिक के मुख्य अध्यापिका हूँ. हर महीना हमारा एक थीम होता है. इस महीने का थीम है ग्रीन इंडिया मिशन. इट इज़ अ पार्ट ऑफ स्मार्ट लिविंग प्रोग्राम. सो इसके माध्यम से हम लोगों में अवेयरनेस, बच्चों में अवेयरनेस लाना चाहते हैं टुवर्ड्स अ ग्रीन फ्यूचर. आज इतना ज़रूरत है ये चीज़, क्योंकि एज वी ऑल नो द नेचुरल रिसोर्सेस आर गेटिंग डिस्टर्ब्ड एंड डिसरप्टेड. सो उसको हम कैसे फिर रिस्टोर कर सकते हैं और कल को एक सस्टेनेबल फ्यूचर बना सकते हैं. स्मार्ट लिविंग प्रोग्राम हम इस महीने में इस थीम पे करने का कारण है, जुलाई 1 से 7 तक हमारा जो वन महोत्सव वीक चलता है. सो उसी दौरान हम इस थीम को भी इनकॉर्पोरेट करके द अवेयरनेस शुड रीच एवरी स्टूडेंट, एवरी फैमिली एंड एवरी सिटीजन ऑफ द कंट्री. ये हमारा उद्देश्य है. एंड ऑल्सो जो ग्रीन फ्यूचर के सपने हम सब देखते हैं, तो वो कहाँ से आएगा? आज हम उसके लिए कुछ करेंगे तो कल वो सपना भी पूरा होगा. एंड जो हमारे बच्चे हैं, नेक्स्ट जनरेशन्स हैं, वो भी आराम से इस धरती पे जी सकते हैं. सो अभी क्या है ना, बॉर्डर पे लोग हैं देश को बचाने के लिए, प्रोटेक्ट करने के लिए, बट एनवायरनमेंट को या प्लैनेट को बचाने के लिए कौन है? वो आप है, हम हैं, हम सब हैं. सो ग्रीन रिवोल्यूशन लाने के लिए जो ग्रीन आर्मी है वो आपसे बनती है, हमसे बनती है, हमारे बच्चों से बनती है. यस, अगर हम आज ये नहीं करेंगे, कल फिर हम बच्चों को सॉरी बोलना पड़ेगा, बेटा आपका जो प्लैनेट है हम रहने लायक नहीं छोड़े हैं. तो जो भी है, हमारा अभी प्लान बी नहीं है, जो भी है यही है. इसी एक प्लैनेट में ही हमको जीना है, इसको सस्टेनेबल बनाना है, इसको लिवेबल बनाना है, इसको एक सेफ प्लेस बनाना है हमारे बच्चों के लिए और बाकी सब के लिए. तो आज करना है, अभी करना है, बिकॉज वी डोंट हैव ए प्लैनेट बी. थैंक यू सो मच. वृक्षारोपण करताना काय ध्यान ठेवायचं बघाल तुम्ही. ही पिशवी माझ्या हातात आहे, माझ्या डाव्या हातात पिशवी आहे आणि हे प्लांट माझ्या हाताच्या दिशेने आहे. याला मी हे कटर, एक तर कटर यूज नाही करायचं. जर कटर यूज केलं तर त्याला अगदी स्किलफुल यूज कराल. त्याच्या आतमधलं कोणतंही एकही मूळ तुटलं आणि डॅमेज नाही व्हायला पाहिजे. आपण याला अगदी हलक्या हाताने या कटरला घेतलंय, अगदी हलक्या हाताने आपण याला इथे कट केला.
हे अशा पद्धतीने हे ओपन केली पिशवी. आता ही उजव्या हातावर घ्यायची, बिलकुल अशा पद्धतीने यायची आगे. याला काढताना अगदी हळूसकन काढायचं. हे खालचे याचे मुख्य मूळ आहे, त्याला सोटम मूळ म्हणतात, व्हाईट मूळ आहे. हे जर तुटलं तर हे झाड वाढणार नाही. म्हणून एवढ्या केअरफुली जसं आपण बाळाला जन्म देतो आणि हॉस्पिटलमध्ये जशी केअर होते तशी या झाडाची व्हायला पाहिजे. हे माझ्या हाताला असं सरळ हे प्लांट आहे आणि माझ्या हातावर आहे आणि हा असाच्या असा बॉल आपण खाली वृक्षारोपण याचा करतो. या आइए हात झाड सुंदर पद्धतीनेच येतात. ते त्यांच्या पद्धतीने अन्न मिळवून घेतात. झाडांची चिंता नाही करायची, फक्त त्यांना लावताना व्यवस्थित लावणे आणि लावल्यानंतर भरपूर पाणी टाकणे. आता पाऊस असल्यामुळे ते पाणी टाकण्याची गरज नाही. धन्यवाद.